नमस्कार. लाईव्ह जागरूक वसई न्यूज मध्ये आपणा सर्वांचं स्वागत. लोकसभा निवडणुकीत बहुमत मिळवल्यानंतर राष्ट्रीय लोकशाही आघाडीने आपले सरकार स्थापन केले आहे. एनडीएचे संसदीय पक्षाचे नेते नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. पंतप्रधान मोदींसोबत 71 मंत्र्यांनीही शपथ घेतली. या मंत्रिमंडळात त्यावेळी असे काही मंत्री होते जे लोकसभा आणि राज्यसभेचे सदस्य देखील नाहीत. त्यातील एक नाव आहे जॉर्ज कुरियन. असे हे अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालय व मत्स्य व्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्ध संवर्धन राज्यमंत्री जॉर्ज कुरियन लवकरच वसईत येणार असल्याचे भाजपा महाराष्ट्र प्रदेश केरळ प्रकोष्ठचे संयोजक उत्तम कुमार यांनी सांगितले. या कार्यक्रमाबाबत सविस्तर सर्व माहिती लवकरच देण्यात येणार असून ते वसईचा दौरा करणार असल्याचे उत्तम कुमार यांनी बोलताना सांगितले. उत्तम कुमार यांनी काही दिवसांपूर्वी त्यांची भेट घेतली व त्यांचा शाल, श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार केला. यावेळी याबाबत सविस्तर चर्चा पार पडली होती. कुरियन हे मूळचे केरळचे असून ख्रिश्चन समाजाचे आहेत. भाजपचे सरचिटणीस असलेले जॉर्ज कुरियन यांचे नाव पक्षात मोठे आहे आणि त्यांनी केरळसारख्या राज्यात पक्षासाठी खूप काम केले आहे. धन्यवाद. चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर जरूर करा.